सर तुम्ही पाहिलं असेल जवळपास 4 मेला सोनं जवळपास 1 लाख गेलं होतं आणि मागील हे 7 ते 8 दिवसामध्ये सोनं जवळ 4,000 घसरलेलं आहे। याचं मुख्य कारण म्हणजे सर जो चायना आणि US मध्ये ट्रेड वॉर चालू होता तो त्यांची अग्रीमेंट झाली आणि ट्रेड वॉर संपलेला आहे। त्याच्यामुळे सर सोनं जवळपास 4,000 घसरलेलं आहे। आज जर तुम्ही पाहायला गेलं सोनाचा भाव जवळपास 97,000 रुपये विथ GST आहे आणि कालपासून आज सोनं जवळपास 400 रुपयाने वाढलेलं आहे। कस्टमरमध्ये थोडा संभ्रम आहे, पण आमचा सजेशन आहे की हा एकदम योग्य वेळ आहे। लग्न सराई पण चालू आहे, सोने घ्यायचा योग्य वेळ आहे। तुम्ही रेटला न पाहता तुम्ही भविष्यामध्ये आता युद्धची परिस्थिती आहे निर्माण झालेली आहे, भविष्यामध्ये काय पण होऊ शकतं, त्याच्यामुळे तुम्ही आता एकदम योग्य वेळ कस्टमरांसाठी। सध्या परिणाम सध्याचा काही झालेला नाही, कारण की सध्या सीजफायर झालेली आहे, त्याचा परिणाम काही इतका झालेला नाही सर। हो हो सर, डॉलर तुम्ही पाहायला गेलं तर डॉलर इंडियन डॉलर स्ट्रॉंग झालेला आहे, त्याच्यामुळे सोन्याचा भाव थोडा परिणाम झालेला आहे। तर तुम्ही पाहिलं मार्केट पण अप झालेलं आहे, शेअर मार्केट पण सुद्धा अप आहे, सगळे मार्केट अप झालेले आहे ट्रेड वॉर संपल्यामुळे, त्याच्यामुळे सोन्याला थोडा परिणाम झालेला आहे। आगामी काळात वाढेल की कमी होईल सर ते काय सांगता येत नाही, जर ट्रेंड पाहिला तुम्ही तर सोनं वाढण्याची शक्यता आहे।